जरांगे पाटलांच्या झंझावाताने समस्त ओबीसी समाज आरक्षणावर येऊ घातलेल्या संकटामुळे अस्वस्थ आहे. कुठलाही राजकीय पक्ष याबाबत निर्णायक भूमिका घेत नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने आपली ताकद दाखवून देण्यासाठी ओबीसी नेते यशवंत काळू खैरनार यांनी उमेदवारी दाखल केली असून आरक्षण समर्थकांनी नारळाची बाग या निशाणीवर मत टाकून आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन खैरनार यांनी केले आहे. उमेदवार या नात्याने अपक्ष राजकीय ओबीसी राजकीय आघाडीकडून श्री यशवंत काळू खैरनार ओबीसी विभागामार्फत उभं करण्यात आलेलं आहे. त्या उमेदवाराचं नाव यशवंत काळू खैरनार, निशाणी नारळाची बाग आणि प्रचार प्रचंड मेहनतीने झंझावात लावून 91 गावामध्ये प्रचार करून या ठिकाणी मी हिशोब देण्यासाठी कार्यालयात आलो असता पत्रकारांनी अडवलं तर मला उत्तर द्यावंच लागेल. या हिशोबाने मी या ठिकाणी उभा आहे. आज आमच्याकडचे मुद्दे जातीय जनगणना करणे, सरकारी 14,000 शाळा ज्या जिल्हा परिषदेच्या बंद झाल्या त्याचं खाजगीकरण करतायत ते सुद्धा या ठिकाणी आम्ही नमूद करतो. शाळा या सुरू व्हाव्यात. ओबीसींचे संविधानिक हक्क रक्षण झाले पाहिजे. बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे. शेतीमालाचे निर्णय, पाणी, वीज, खत आणि कर्ज पुरवठा हे सुद्धा जीएसटी न लावता त्यांना मोफत दिलं गेलं पाहिजे. तालुका स्तर ओबीसी करिता हॉस्टेल तयार करणे. तर आमचे प्रमुख ओबीसी विभागाचे प्राध्यापक श्रावण देवरे, कार्याध्यक्ष कोषाध्यक्ष धोंडू मानकर आणि रवींद्र सोनलकर महासचिव हे सर्व आमचा विभाग राजकीय पुरस्कृत ओबीसी असल्यामुळे मी खैरनार या नात्याने सर्व झंझावात पूर्ण केलेला आहे. या ठिकाणी फक्त मीडिया आणि पत्रकार हे फक्त 3च पक्षाचे लोक दाखवले जातात. वास्तविक तसे पाहिले तर 3 शिवसेनेचे आहेत आणि 3 लोकांच्या व्हिडिओला बातम्या दाखवल्या जातात. 17 लोकांचे फॉर्म या ठिकाणी भरलेले आहेत आणि अपक्ष आहेत आणि राजकीय पक्षाचे वंचित सुद्धा आहे, नॅशनल काँग्रेसचं सुद्धा आहे. असे पक्षाचे लोक असून सुद्धा त्यांची कुठेही बातमी लागत नाही. ते सुद्धा सगळ्या विभागात फिरतायत. 17च्या 17 अपक्ष कामाला लागलेले आहेत. परंतु 3च लोकांच्या बातम्या लावून ही तडजोड आहे की काय असं आम्हाला शेवटी म्हणावं लागेल. तुमचं झालं. आता पत्रकार म्हणून आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारतो. या गोष्टींना काय अर्थ आहे ते तुम्ही सांगताय ते. तुम्ही ओबीसी आघाडीतर्फे उभे आहात, बरोबर आहे. त्याची गरज का पडली तुम्हाला? कारण ओबीसीचे संविधानिक रक्षण होणं फार गरजेचं. त्यामुळे मला उभं राहावं ही माझी सर्व ओबीसींनी मला राजकीय पुरस्कृत लोकांनी सांगितल्यामुळे आमचे प्राध्यापक श्रावण देवरे म्हणे उभं राहिल्याशिवाय गत्यंतर नाही, यापुढे ओबीसीला स्थान राहणार नाही, हा त्यांचा मुद्दा आहे. आणि अशी भीती तुम्ही बोला, अशी भीती कोणाकडून वाटते तुम्हाला सांगा? आता सध्याचे जे काँग्रेस, बीजेपी वगैरे जे पक्ष आहेत ते प्रस्थापित पक्ष जे आहेत ते ओबीसींना पुरेशा प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं पाहिजे ते देत नाहीत. आणि म्हणून आपले कुठं म्हणणं कायद्याच्या सभागृहात मांडण्यासाठी आपले प्रतिनिधित्व पाठवले पाहिजे ही अशी ओबीसी राजकीय आघाडीची भूमिका आहे. आणि म्हणून आपण त्यांना ओबीसी पाठिंबा नाही. तेही तुमचं आम्हाला म्हणणं मान्य आहे आम्हाला. पण हे ओबीसी बाबत जी हे भीती व्यक्त होते ही गेल्या 1-1.5 वर्षापासून आहे. ती भीती कोणाकडून येते? कोणामुळे तुम्हाला असं वाटतं की हे पक्ष तुमच्याकडे दुर्लक्ष करतायत? जवळजवळ बीजेपी आणि महायुती ही जवळजवळ संपुष्टात आणण्यामागे ओबीसीचं आरक्षण आणि इतर ST-SCला सुद्धा तडा जाणार आहे आणि NT वाल्यांना सुद्धा आदिवासीमध्ये घेण्यामध्ये तडा आहे आणि ती दुफळी जवळजवळ गेल्या 5 वर्षापासून चालू आहे हे या ठिकाणी नमूद करतो. आता जरांगेंनी येवल्यात येऊन सांगितलं की सर्वीकडे ते महाशय एकच सांगत आहेत की ज्यांनी ओबीसी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा. तसं तुम्ही असे तुमच्या लोकांनी जे तुमचे नेते आहेत त्यांनी असं कुठे आव्हान केल्याचं सांगू शकाल का तुम्ही? आम्ही ओबीसी असे कोणालाही असे घातक आव्हान करत नाही. याला पाडा आणि त्याला गाडा हे आव्हान आमच्या ओबीसीकडे नाही. पण ओबीसींचं अस्तित्व हे अस्तित्वच टिकलं पाहिजे यासाठीच फक्त आमचा लढा राहील आणि त्यामुळे उमेदवार उभे केलेले आहेत.
आणि त्यांच्याकडे पाडा आहे, आमच्याकडे माणसं जोडा आणि ओबीसी संविधानिक मराठा असो कोणी असो त्यांना दिलेले प्रमाणपत्र सुद्धा त्यांचे रद्द होऊ नये आणि त्यांना सुद्धा तो हक्क आमच्या बरोबरीने मिळावा ही आमची मागणी राहील. तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार? आम्ही मतदारांना आव्हान जे केलेलं आहे की आपल्या तालुक्यातल्या ज्या ग्रामीण व्यवस्था आहे 40 वर्षापासून धूळमुक्त शहर मालेगाव झालेले नाही, कचरामुक्त झालेलं नाही, घंटा गाड्यांचा ठिकाणा नाही. महानगरपालिकेचं सुद्धा महानगरपालिका ही नावाला आहे, पंचायतीचा कारभार चांगला होता. महानगरपालिकेला सोयगाव जोडून दिल्यानंतर फंड तिथे जातो, पण त्याचा सगळा उपयोग काही नगरपालिकाच्या एरियामध्ये होत नाही. हे आम्ही निदर्शनास आणून देतो आणि पुराव्यानिशी पटवून देतो. शेतकऱ्यांचं शेतमालाला भाव नाही, विजेचा लपंडाव, वाढलेली विद्युत बिले, शहरातले ग्रामीणचे सगळे बिलं वाढलेली आहे. ही MPCL कंपनी हटावचा नारा हा सुद्धा आमचा 3 वर्षापासून चालू आहे आणि सर्व संघटना एकत्र येऊन सुद्धा चालू आहे, परंतु ती काही तडीत जात नाही. म्हणून या ठिकाणी उमेदवारी स्वीकारलेली आहे आणि तो पूर्ण तडी शासन स्तरावरून लावू आणि ही MPCL हद्दपार करू या मालेगावमधून अशी आमची धारणा आहे.